आमच्या गावच्या खंडोबाची यात्रा म्हणजेच माझ्या माहेरची यात्रा, जे की श्रद्धा, परंपरा आणि अविस्मरणीय अनुभवासोबत. नमस्कार मंडळी, आपल्या संस्कृती या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही गेलो होतो आमच्या खंडोबाच्या यात्रेला. आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राचं कुलदैवतच आहे खंडोबा. आणि आमच्या गावातही खूप छान यात्रा भरते. वारू अगोदर येतात, आरती जाते. नेमकेच काका आणि भाऊ आरतीहून आलेच होते आणि वारू काही त्या दिवशी भेटतच नाही, म्हणून एकच वारू का होईना पण जेवतात. आरत्या वगैरे होतात. गावातील महादेव, खंडोबा अशा सगळ्या देवाहून आरती फिरून येते. नंतर वारू जेवल्याच्या नंतर घरातील छोटे छोटे लेकरं जेवतात. गावात जेव्हापासून गुढीपाडवा होतो तेव्हापासून सुरुवात होते यात्रेला. कोणाला 12 दिवसाचे उपवास असतात, कोणाला 5 दिवसाचे उपवास असतात, कोणाला 15 दिवसाचे उपवास असतात. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार जो तो उपवास करतो. गावातील प्रत्येक व्यक्तीला उपवास असतो, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच म्हणलं तरी चालेल. आणि खूप छान यात्रा भरते. आदल्या दिवशीच म्हणजे यात्रेच्या आदल्या दिवशीच देवदेवळात जातात. देवदेवळात म्हणजे रात्री 12 वाजता देवदेवळात जातात. मस्त असं छान वातावरण, भव्य दिव्य वातावरण असतं. पूर्ण गावही असं पिवळसरच झालेलं असतं. जेजुरीचाच एक अनुभव म्हणजे आमच्या गावातील हा अनुभव. काही लोकांना यात्रेचा दिवस म्हणजे गावासाठी खूप महत्त्वाचा असतो. सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी सुरू होते. खंडोबा दर्शनासाठी लोक दूर दूरून मंदिरात पूजा करतात. पूजा, अभिषेक, जागरण, खास करून जागरणासाठी खूप लांबून लांबून लोक येतात. मंदिरातील घंटानाद आणि मनोपचार मनाला एक मंत्रित शांतता मिळते. यानंतर सुरू एक पालखी मिरवणूक सोहळा. खंडोबाचा पालखी गावभर फिरली जाते. पालखी, ढोल, ताशे, लेझीम आणि हजारो भाविकांचा जल्लोष दृश्य पाहण्यासारखं. स्मितांच्या संपूर्ण गाव पिवळी हळदीनं माखलेलं असतं. यात्रेत एक खास परंपरा आहे, वारू खेळणे. काही भाविकांमध्ये देव अशी श्रद्धा असते आणि ते वारूसारखे खेळतात. आणि गावातील प्रत्येक व्यक्ती छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत वारू खेळतात आणि 5 का होईना पण हातावर ते कवडे मारून घेतातच. मुलांना अंगावर रोमांचनात लोक त्यांच्या पाया पडतात, आशीर्वाद घेतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आणि ती आजही तितकी श्रद्धेने जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालखीहून छोट्या छोट्या लेकरांना घेतात. पालखीहून घेणे म्हणजे देवाचाच आशीर्वाद असेल. पालखी जेव्हा असते त्या उभी त्यावेळेस छोट्या छोट्या लेकरांना 9 ते 10 वर्षाच्या लेकरांना देतात पालखीहून. एकीकडून देणे आणि दुसरीकडून घेणे असं असतं. अनेक भाविक आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून पूर्ण नवसासाठी पालखी खाली झोपतात. ही एक अतिशय भावनिक आणि श्रद्धेची परंपरा आहे. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर यात्रे खूप आनंद असतो. मीही दरवर्षी झोपते पालखीखाली. मीही यावर्षी पालखीखाली झोपले. ज्यावेळेस झोपले त्यावेळेस असं इतका रोमांच, अंगावर असे काटे येत होते आणि असं वाटत होतं, रडायलाही येत होतं की काय माहिती नाही, पण वेगळाच अनुभव येत होता. असा नवस वगैरे म्हणून नाही, श्रद्धा म्हणूनच झोपतात लोक. बरीच जण लोक झोपतात पालखीखाली आणि त्यावर कुणाला काहीही नुकसान न होता एक माणूस पालखीमध्ये भल्ला मोठा देव ठेवलेला असतो आणि पालखी आवरायलाही तितकीच जड. जेव्हा आपण त्यांचे खांदे बघतो ना, तेव्हा पालखी घेऊन पूर्ण खांद्यांना अशा जखमा झालेल्या असतात. भंडाराने कित्येक दिवस तर त्यांचे तोंड अशी काळी पडलेली असतात, आग होते सारखी. आणि तेवढ्या गर्दीतही लोक एक माणूस न तुडवता असे फक्त एका पायाचाच मध्ये गॅप ठेवलेला असतो आणि त्याच्याहून ती पालखी जाते. सगळ्या माणसाहून झोपलेल्या माणसं झोपतात, बायका, लेकरं, प्रत्येक जण. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या भावानी पालखी धरलीच होती. दरवर्षी गावातील बरेचसे लोक धरतात पालखी. आणि अनवाणी पायाने गावभर हिंडून परत आमचा एक रानातली आई म्हणून आहे 2 किलोमीटरवर. तेवढ्या लांब पायी जायचं आणि तेवढ्या लांब पायी यायचं, तेही पायात चप्पल नसताना एवढ्या भर उन्हामध्ये. ती एक श्रद्धाच आहे. यात्रेत भंडारही खूप उधळतात. भंडार, खोबरे सगळं काही उधळतात. आणि ज्यांचे नवस असेल ते चांदीचा खंडोबाही टाकतात, चांदीचा घोडा टाकतात त्याच्यामध्ये. आणि अशाच प्रकारे आम्ही मस्त यात्रेतही गेलो. खाण्याचे पदार्थ, चटपटी स्टॉल आणि सदस्यांसाठी झोपाळे. उत्तर यात्रेला आणखी रंगत. लहान मुलं, तरुण आणि खूप संवाद या यात्रेचा आनंद घेतात. अनुभवलेला पहिले मित्रमैत्रिणी एकत्र येतात. गावच्या सगळ्या मुली एकत्र येतात आणि याच निमित्ताने दिवाळीला कमी पण खंडोबाच्या यात्रेला सगळ्यांची भेट होते.
यात्रा म्हणजे धार्मिक कार्यक्रम नाही, तर ती आपली संस्कृतीची ओळख आहे. ती आपल्याला आपल्या मुळांशी जोडते, आपल्याला एकत्र आणते आणि आपली श्रद्धा निर्माण करते. आजच्या धावपळीच्या जीवनात असे सण उत्सव आपल्याला मानसिक समाधान, व्यायाम देतात, मानसिक सुख देतात. गावच्या खंडोबाची यात्रा ही आमच्यासाठी एक परंपरा नाही, तर ती आमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक वर्षी यात्रेमध्ये जागरण असते. माझे 10 ते 12 वर्ष झाली माझ्या लग्नाला, पण माझं काहीही कुठलाही नवस नाही, तरीही मी जागरण करते आणि खूप धमाल असते. खूप छान मस्त मजा वाटते यात्रेमध्ये. आणि नाही म्हणलं तरी 800-900 जागरण असतात. हे 3 ते 4 दिवस जागरण चालतात. तर तुमच्या गावातील अशी काही खास यात्रा किंवा परंपरा असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या गावची यात्रा खूप छान भरते आणि खास म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांचं एकत्रित मिश्रण जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्या यात्रेमध्ये पाहायला मिळतं. तर तुम्हाला कशी वाटली आमच्या गावची यात्रा?